गुरुजी, हो सगळी सामग्री मिळाली ना? नाही काही लागणार असेल तर सांगा, म्हणजे पूजा सुरू झाली ना की त्यात व्यत्यय नको. हा हो बघतो. नमा मी तिथे तूप ना वितळून ठेवलंय, ते जरा घेऊन ये, वाती भिजवायच्या त्याच्यामध्ये. जा मग उगाच ग्रहमकाला वेळ नको व्हायला. उगाच ग्रहमकाच्या पूजेला वेळ नको व्हायला. आत्या, ग्रहमकाची पूजा का करतात? अगं शुभ कार्य आहे घरात म्हणून ग्रहमकाची पूजा करतात. कुठलंही विघ्न असेल, संकट असेल तर दूर होत. आणि जर कोणी मुद्दाम विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्याच वर उलटतं. आत्या, हे नारळ बास का आणखीन लागतील? हो झालंय, दे ना गुरुजींना. देवक नाही आणलं अजून. देवक म्हणजे? अगं देवक म्हणजे भारंगीची काठी. आपलं कुळ भारंगी आहे आणि भारंगीच्या काठीची पूजा केली की सगळ्या देवतांना प्रार्थना पोहोचते. हा ते ठीक आहे, तीच काठी महत्वाची आहे पूजेला. ए जाग, ती काठी घेऊन ये पहिले. उठ उठ पटकन. हो जाते. आणि ए उन्हाळक्या करत राहू नकोस बाहेर. लवकरात लवकर घरी ये. मुहूर्त मेढीचा मुहूर्त असतो, ठाऊक आहे ना? युवराजराव निघाले असतील यायला. पूजा सुरू व्हायच्या आत घरी पाहिजेस मला तू. येते. आणि तारिणी, देवक म्हण ग, म्हणजे तो पूजा साहित्य विकणारा माणूस असेल ना, त्याला तो शब्द बरोबर माहिती असेल. आणि जाताना छत्री घेऊन जा, देवक असं उघड्यावर आणू नये. हो जाते. जा लवकर. हो. बॉस, अगं मी कधीच शोधतोय तुला, कुठे होतीस तू? आणि तू फोन का उचलत नाहीये? घरात परिस्थिती बघितलीस ना काय? अरे केवढी काम आहेत, फोन उचलायला पण वेळ नाहीये मला. स्केच आर्टिस्ट येतोय आणि तू कधी पण पोहोचेल. तू कुठे निघालीयस? देव काढायला. मुहूर्त मेढ आहे आणि भारंगीची काठीच नाही. अरे वा, तुला सगळं माहितीये वाटतं. हो, पण ते जाऊ दे. तो स्केच आर्टिस्ट येतोय, त्याचं काय करायचं? हे बघ केडी, पूजा सुरू व्हायला थोडा वेळ आहे आणि माझ्याकडे तितकाच वेळ आहे. त्याच्या आधी तो जो माणूस मला युवराजच्या खोलीत दिसला होता त्याचं स्केच आपल्यापर्यंत येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर त्या माणसाला भेटावंच लागेल. मी एक काम करतो, फातिमाला तुझं काम करायला पाठवतो. ती करेल मॅनेज आणि मी इकडे थांबतो. काही लागलं की सांगतो तुला मी. ओके, थँक्यू, बाय.